निवडणूक प्रचार सभांमधलं भाषण असो किंवा संसदेमधील भाषण, सध्याचे सत्ताधारी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक एकही शब्द उच्चारत नाहीत। उलट त्यांचं प्रतिमा हनन कसं होईल याचा केविलवाना प्रयत्न करताना ते स्वतःची उंची कमी करतायत। पण संपूर्ण भारत देश या 5 महत्त्वाच्या गोष्टींसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रती कृतज्ञ आहे। आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त जाणून घेऊयात काय आहेत या 5 गोष्टी। पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे किंवा शक्य तेवढी। मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेलं असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल, स्वातंत्र्य प्राप्ती होईल। हे शब्द आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे। 14 ऑगस्ट 1947च्या रात्री दिल्लीत घटनासभेत केलेल्या भाषणातले। देशाला स्वातंत्र्य मिळालं तो काळ आणि आज देशामध्ये विश्वगुरू बनण्यापर्यंत निर्माण झालेली ताकद, यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान कधीही बेदखल करून चालणार नाही। देशवासीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर तो ताकदीनं उभा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञ आहेत। पण आज देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल ज्या पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर बोलतायत, त्यातून बोलणाऱ्यांची उंची देशाला आणि जगाला दिसतेय। आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानामध्ये या 5 महत्त्वाच्या गोष्टी देश कधीही विसरू शकत नाही। आज भारतानं चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासह आदित्य L1 हे सौर वातावरणाचा अभ्यास करणारं यान यशस्वी प्रक्षेपित करण्यापर्यंत जी मजल मारली आहे, त्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला जातं, ज्याचा पाया पंडित नेहरूंनी रचला। इस्रो, IIT सह नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या देशातील महत्त्वाच्या संस्था देशाच्या विकासाचं इंजिन ठरल्यात। त्यामुळंच पंडित नेहरूंचं हे संस्थात्मक काम आपण विसरू शकत नाही। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतील पंचवार्षिक योजना म्हणजे देशाच्या कालबद्ध विकासाचा रोडमॅप ठरल्या। पारतंत्र्यातून बाहेर पडलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशाचा विकास करताना प्राधान्यक्रम निश्चित करणं गरजेचं होतं। पंडितजींनी आपल्या पंचवार्षिक योजनांच्या संकल्पनेतून विकासाचे प्राधान्यक्रम निश्चित करत त्यासाठी पोषक वातावरण तयार केलं। विविधतेमध्ये एकता जपणाऱ्या देशाच्या ऐक्यासाठी देशातील लोकशाही व्यवस्था भक्कम करण्याचं देशासमोर मोठं आव्हान होतं। ब्रिटिशांच्या दीर्घकालीन जोखडातून बाहेर पडल्यानंतर देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही व्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठी स्वायत्त संस्थात्मक यंत्रणांची जोड दिली। देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा गाभा असलेल्या निवडणुका भयमुक्त आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनीच भारत निवडणूक आयोगाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून देशातील पहिली लोकसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पडली। त्याच भारत निवडणूक आयोगाबद्दल सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेलं देशातील जनतेच्या मनात निर्माण झालेलं वातावरण चिंता निर्माण करणारं आहे। भारत निवडणूक आयोगासह घटनात्मक स्वायत्त संस्थांचा आजचे सत्ताधारी कसा वापर करतायत, हे देश उघड्या डोळ्यांनी बघतोय। भारत स्वतंत्र झाला तेव्हा जग दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसून सावरत होतं। भारताला सुद्धा शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून बाहेर पडून देशांतर्गत विकास साधायचा होता। अशावेळी जगातील अन्य देशांशी कुठल्याही पातळीवरचा संघर्ष परवडणारा नव्हता। त्यामुळे जगातल्या अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवताना नेहरूंनी स्वीकारलेलं अलिप्तवादाचं धोरण देशाला तेव्हा आणि आज सुद्धा उपयुक्त ठरतंय। भांडवलशाही आणि साम्यवादी मिश्रणातून कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणं ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची देशासाठी मोठी देणगी मानावी लागेल। आज मुक्त अर्थव्यवस्थेच्या जगात सगळेच देश भांडवलशाहीकडे झुकले असताना निर्माण होत असलेली विषमता जगासमोरची एक वेगळी समस्या बनू पाहतेय। भारताचाच विचार केला तर काही मोजक्या उद्योगपतींकडे एकवटत चाललेली संपत्ती विषमतेची दरी रुंदावणारी आहे। त्यामुळे भांडवलशाहीचे चोचले पुरवण्याच्या नादात लोककल्याणकारी व्यवस्थाच संपवण्याचा धोका निर्माण झालाय।
आज अशा काळात सुद्धा देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना किती कालातीत आहे हे समजून येतं. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टया नेत्याचं स्मरण करताना त्यांनी देशासाठी संस्थात्मक बांधणी, पंचवार्षिक योजना, लोकशाही बळकट करणाऱ्या घटनात्मक स्वायत्त संस्था, परराष्ट्र धोरण आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना या 5 गोष्टींसाठी आपण निश्चितपणे कृतज्ञ राहायला हवं.